तानपूर आलो, थोडं कमी झालं असेल. उतरले श्रीधर, उतरले 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 बाळा, कमी आहे. सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी. म्हणून विठ्ठली आवाजी
एक उतरलंय कुठलं तरी नंतर एक चढलंय कुठलं तरी. नरसोळी म्हणायचे. हरि बोले जापे सोनर दुलर हरि बोले जापे हरि बोले जापे सोनर दुलर हरि बोले जापे सोनर दुलर हरि बोले I
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जिते ज्ञान विज्ञान संजीव होते जिते योग विद्येस सामर्थ्य येते जिते मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षाशी आले तुझे गीत ओवीत विवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरे आर्त जीवाशी तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुते धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता अगाज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण नामे उन्मने साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधू संगे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय असा की आपल्या सरोडे गावामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणता येणार नाही त्याला. अखंड हरिनाम यज्ञ एक मास असं म्हणू आपण. 1 महिन्याचा होणारा हा अखंड हरिनाम यज्ञ ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला 16वा अभंग आहे. बाजीराव महाराजांनी मला फोन केला आणि धमकी वजा सांगितलं हे 16वा अभंग करायचा, 16वा याचा अभंग हा करायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. काय माहित आहे तुम्हाला सांगू काय, संस्काराची सक्ती असणं फार गरजेचं आहे आणि ती जर सक्ती असली तर निश्चितपणानं अभ्यासाकडे वळतच माणूस. नाहीतर काय मग येर माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या. लक्षात बघा. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मी म्हणजे स्तुती करतोय हा भाग तुम्ही काही समजू नका. मी मागेही एक कुंभारवाड्यामध्ये पारायण झालं होतं त्यावेळेही सांगितलं होतं, भगवंताचा अखंड वास या गावामध्ये आहे. भगवंत सेवा करवून तुमच्याकडून घेतो आहे. सेवा महाराज आपण करत नाही कधी, लक्षात घ्या. त्यांना आपल्याकडून ती काय करावी लागते, करवून घ्यावी लागते. आणि तेवढं भाग्य आपल्या गावाला मिळालंय हे काही सामान्य गोष्ट नाही. आणि निश्चितपणानं एक तरी महात्मा ह्या गावामध्ये निश्चित जन्माला येणार आहे. आणि तो जन्माला येण्याच्या आधीची जी पूर्वपीठिका आहे ती पूर्वपीठिका म्हणजे हे चालणारे कार्यक्रम आहे. लक्षात आलं का, हे चालणारे कार्यक्रम आहे. अधिक मास म्हटलं की आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का,
अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. आता सगळे पाठ चिंतनातले लोक आहेत, त्याच्यामुळं मला फारसं काय सूक्ष्म सांगायला लागेल असं काय वाटत नाही. त्यातलं अर्थार्थी आणि अर्थवाल्यांचेच भर आपल्याकडे जास्त आहे. जिज्ञासू जरा कमी आणि ज्ञानी तर विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगण. तिथपर्यंत पोहोचलेलं अजून कोण नाही आहे. लक्षात आलं का? आणि मग आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, पर्वणी असेल जी नित्य आणि नैमित्तिक दोन कर्म सांगितले, त्याच्यामध्ये पर्वणी असलं की विशेषत्वानं भगवंताकडे आपलं लक्ष जातं पर्वणीच्या कालखंडामध्ये. बरोबर आहे ना? जे नैमित्तिक कर्मामध्ये गणलं गेलं. आषाढी वारी आली की आमच्यामध्ये एक ऊर्जा वेगळीच असते. वारी संपली की ती ऊर्जा 50% कमी होते. बरोबर आहे ना मी काय म्हणतोय? आणि हा जर सगळा भाव कशाचा असेल तर ह्या अंतकरणावर त्या प्रपंचाचं असणारं, त्या संसाराचं असणारं अधिराज्य, त्याचा परिणाम आपल्याला क्षणाचं वैराग्य येतं आणि ते क्षणात परत काय होतं, संपून जातं. लक्षात आलं का? आणि या समाजाचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्ञानोबरायाने केला. सगळ्या गोष्टींचा केला. आता ही औचित्य आहे की तुम्ही याला अधिक मास म्हणता, पुरुषोत्तम मास म्हणता, मल मास म्हणता. आता आमचे काका इथं आहेत की ह्या महिन्यामध्ये कुठलं शुभ कार्य करायचं नाही असं सक्त सांगितलं. तर वास्तुशांती करू नका, बारसं करू नका, काही करू नका, देवाचं नाव बाकी निश्चित घ्या. मग मला असं म्हणायचं आहे की व्यवहारातली शुभ कार्य ह्याच्यात चालत नाहीत, पण शुभातिशुभ जे भगवंताचं नाम आहे ते निश्चितपणानं ह्याच्यामध्ये चालतं. आणि मग असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये केलेलं जे कर्म आहे ते द्विगुणित होतं. काय होतं? मग ते कर्म काय करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. भगवत नाम चिंतन करायचं, कळते ना मी काय म्हणतो ते? का दुसऱ्याच्या बांधाचा भारा कापायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही दंड घालून दिलेले आहेत. का दिलेले आहेत? तर त्या अनुषंगिक आपलं कर्माचरण व्हावं. म्हणजे हे जे सण आहेत, उत्सव आहेत, हे सण उत्सवाच्या मागं काहीतरी कारण आहेत. हे असंच काय अंधश्रद्धेनं काही गोष्टी केलेल्या नाहीत. कुठंतरी एका चाकोऱ्यामध्ये माणसानं जावं. आणि पूर्वीचा कालखंड जर आपला पाहिला तर त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 आश्रम होते. माहीत आहे तुम्हाला? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासाश्रम. आणि त्यावेळेला हे परमार्थिक गोष्टी ज्या वेद विहित कर्म आहेत आणि जे वेद निषिद्ध कर्म आहेत, निषिद्धाचा त्याग करणं आणि विहिताचा स्वीकार करून आपलं जीवन अत्यंतिक चांगल्या पद्धतीनं पुढे नेणं, ह्याच्यासाठी काय आहे? पारमार्थिक वाङ्मय. लक्षात घ्या. आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर मग माऊलींना असं जाणवलं असेल की माऊलींच्या वाङ्मयाचा जर आपण विचार करायला गेला, मी मागल्याही वेळेला सांगितलं, नाथबाबांचं आणि माऊलींचं वाङ्मय अभ्यासणं एवढी सोपी गोष्ट नाही. आपल्याला कळाल्यासारखं वाटतंय पण कळत निश्चित नाही. मी परत सांगतो, गुरुजी कायम म्हणायचे बघा, ज्ञान कुणाला सांगावं? कळतंय त्याला का न कळतंय त्याला? कुणाला सांगावं? कळतंय त्याला सांगायचं म्हटलं तर त्याला कळतंय ना, त्याला सांगण्याची गरज काय? आणि न कळते त्याला सांगायचं म्हटलं तर डोकं जरी फोडलं तरी त्याला कळणार नाही. मग कुणाला सांगावं? मला काही कळत नाही हा भाव अंतकरणामध्ये जागृत होऊन जो सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन ते ज्ञान संपादन करण्याची वृत्ती निर्माण करतो त्याला सांगावं. लक्षात आलं का? आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कसं आहे पहा, माऊलींची ज्ञानेश्वरी ही समाजाचा उद्धार करण्यासाठी, माऊलींचा अमृत अनुभव हा साधकासाठी. आता अध्यक्ष असतील, बाजीराव महाराज असतील, आणखीन तात्या असतील, अनेक लोक, तुम्ही पाठाचे सगळे लोक आहात. अमृत अनुभव कळणं एवढी सोपी गोष्ट आहे का? शिवशक्ती प्रकरण जरी आम्ही ते अभ्यासायचं म्हणलं तर कितीतरी वेळा काय होते, ते जेवढं अभ्यासल तेवढं ते विस्तृतच आहे. लक्षात आलं का? आणि तो अभ्यासू माणसासाठी ज्याची तैल्य बुद्धी म्हणतो ना आपण, माऊलीने वर्णन केले बघा, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. एक गोष्ट लक्षात घ्या, अंतकरणाची कृपा असल्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. लक्षात आलं का?
आणि त्या अंतकरणामध्ये सगळ्यात महत्वाची जर कोण असेल तर ती बुद्धी आहे. त्या बुद्धीचा निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निश्चितपणानं माणूस परमार्थ करू शकत नाही. लक्षात आलं का? पण अमृत अनुभव हा साधकांच्यासाठी आम्ही अनुभवतोय हा भाग आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? आमच्या अण्णा कायम सांगतात, मधुकर पाटील महाराज, तुम्ही जे शिकताय ते अंगावर बाणायला शिका. जे तुम्ही शब्दज्ञानानं शिकताय ते ज्या वेळा तुम्ही अंगावर बाणून घ्याल त्याच वेळा खऱ्या अर्थानं काय झालं, त्या वाङ्मयाचं सार्थक झालं म्हणायचं. मग अमृत अनुभव शब्दज्ञानानं ऐकायला आम्हाला बरं आहे हो, पण तसं वागायचं म्हटलं तर पण हळूहळू ढाळे ढाळे केवू तेने एक वेळे हा भाव आमचा तिथं निर्माण झाला पाहिजे. साधकासाठी अमृत अनुभव आहे. आणि ज्याला काहीच कळत नाही ना, ज्याच्या अंतकरणामध्ये ज्ञान रुजतं ना, ज्याला इंद्रियाचं दमन करता येतं, असा 99% समाज आज इथं आहे की ज्याला इंद्रिय आवरता येत नाहीत, ज्याला मनोवृत्ती आवरता येत नाही, ज्याच्या बुद्धीचा निश्चय होत नाही. लक्षात आलं का? ते ज्ञान अंतकरणामध्ये रुजत नाही. अशा लोकांच्यासाठी माऊलींनी हरिपाठाची निर्मिती केली. हे सामान्य संसारिक माणसासाठी माऊलींच्या हरिपाठाची निर्मिती आहे. फक्त हरिपाठाचा सार काय आहे की तुम्ही संसारिक असताना त्या भगवंताचं नाम घेऊन तुम्ही उच्च कोटीला कसं प्राप्त होत आहे हा सगळा मार्ग माऊलींनी हरिपाठातून आपल्यापर्यंत ठेवलेला आहे. नाहीतर आपल्याला माहीतच आहे की या ठिकाणी लहानशा बाळाला आम्ही जर ते पंचपक्वान्नाचं जेवण चारायचं म्हटलं तर त्याला पचणार नाही. जे सायाशे स्तन्न सेवी ते पक्वान्न केवे जीवी. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट की परोक्ष ज्ञानानं देव आहे अशी अंतकरणामध्ये जागृती व्हावी, देवाविषयीची आस्था आपल्या अंतकरणामध्ये दृढ व्हावी, आणि मग त्याच्यानंतर मग आमचा हरिपाठात प्रवेश होतो. हरिपाठातून ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश होतो आणि ज्ञानेश्वरीतून मग कुठं होतो, अमृत अनुभवामध्ये प्रवेश होतो. गुरुजी कायम सांगायचे, हे जर तुम्हाला कळायचं असेल तर प्रक्रिया ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय माऊली काय म्हणते हे तुम्हाला कळणार नाही. वरून जरी माऊली असं म्हणते असं वाटत असलं तर त्याच्यामध्ये अनंत प्रकारचा अर्थ दडलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रक्रिया ग्रंथांचा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. पण या ठिकाणी हरिपाठ जो आहे तो सामान्य जीवासाठी सांगितला की जो अज्ञान आहे, काही मला कळत नाही तर मी काय करावं. आता सातत्यानं मी उदाहरण देतो की हा प्रश्न पडला की ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जाय, इच्छिले तो फळ देतो यात नवला होतो काय. लक्षात आलं का? मग असे जे आहेत यांचा उद्धार होणार नाही का? यांचा उद्धार व्हायला पाहिजे का नको? का पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इय संसारी फलदुस्तरी उपजे ते नासे नासिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ह्याच्यामध्येच या लोकांनी अडकायचं आहे का? का यांचा उद्धार व्हायला पाहिजे तर निश्चितपणानं व्हायला पाहिजेत आणि ते अंतकरणच माऊलीच आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं बघा, साधकांचा मायेबाप, कैवल्याचा पुतळा, ज्ञानी यांचा राजा, योगी यांचा महाराव आणि सामान्य जनतेची माऊली. म्हणून माऊलींनी काय केलं की हरिपाठ ह्या वाङ्मयाची निर्मिती केली आणि याच्यातून सामान्य संसारिकाला सांगितलं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बापाच्या शब्दावर जर मुलानं अत्यंतिक विश्वास ठेवला तर त्याचा उद्धार हा निश्चित आहे. तसा आपला बाप जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. आणि एकदा ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, निश्चितपणानं याची गणना तुलना कुठंही होणार नाही. लक्षात आलं का? म्हणून सामान्य जे संसारिक आहे त्यांनी पहिला हरिपाठ घ्यावा असं. आता या अभंगातून माऊलींना काय सांगायचं आहे की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. माऊलींनी सगळ्यात पहिला इथे शब्द वापरला हरी. राम का नाही वापरला, कृष्ण का नाही वापरला,
हरीच का वापरला? रामकृष्ण दोन्हीचा मिलाफ ज्याच्यामध्ये आहे तो हरी आहे. जे व्यापकत्व आहे ते कशामध्ये आहे? हरीमध्ये आहे. पूर्ण जो आहे तो कोण आहे? हरी आहे. म्हणून हरी बुद्धी जपे तो नर. आता इथं माऊलींना चित्त शब्द वापरता आला असता, इथं माऊलींना मन हा शब्द वापरला असता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, संत असे असतात ना, वाङ्मयातल्या म्हणजे जो काय म्हणतात अनुस्वर असतोय त्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. ते ज्ञान पैगा बर्वे सांगत असताना तेवरच गुरुजी पूर्ण प्रवचन करायचे का नाही? म्हणजे एका अक्षरामध्ये माऊलीचे किती सामर्थ्य. आणि इथं जाणीवपूर्वक शब्द वापरला की हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्धीच का सांगितली आणि दुर्लभ हा शब्द माऊलीने का वापरला होता? तुम्हाला आम्हाला बुद्धी नाही का नाही? बुद्धी असल्याशिवाय आम्ही व्यवहार करतोय का? निश्चितपणाने करत नाही. आणि बुद्धी नसली तर तुम्ही काय म्हणताय? निर्बुद्ध म्हणताय. आता मी काय गाढव म्हणणार नाही. तुम्ही काय म्हणताय? निर्बुद्ध म्हणताय. हा कसा आहे? निर्बुद्ध आहे, त्याला बुद्धी नाही. निर्बुद्ध आहे का बुद्धीचा वापर होत नाही? काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही व्यवहारातला जर एखादा वेडसर असेल जो देहावर नाही, ज्याला काही कळत नाही, त्याला आम्ही काय म्हणतो? हा वेडा आहे. पण खरं सांगू का, सगळ्यात वेडा जर कोण असेल तर आपण सगळे आहे. का? कारण इथं मी का आलो, माझं इथे कर्तव्य काय आहे आणि मला काय प्राप्त करून घ्यायचं आहे हे आजही आमच्या बुद्धीनं निश्चय केलेला नाही. म्हणून सगळ्यात वेळ जर कोण असेल तर आम्ही आहे. लक्षात आलं का? आणि इथं बुद्धी वापरण्याचं कारण काय? अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे कोण तत्परायण अहर्निशी. बुद्धीनं निश्चय केल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. पण माऊली काय म्हणतात? ती राखे कोण जर पाहिजे असेल तर तत्परायण कसं पाहिजे? नाहीतर आज केलं उद्या राखलं होत. एकदा का बुद्धी भगवंताच्या चरणाशी लीन झाली की निश्चितपणानं ती संसाराकडे तिचा परत ओढा होता कामा नये. तर तत्परायण अहर्निशी. मग आता मला सांगा, बुद्धी जड आहे का चेतन आहे? जड आहे. मग आमच्या दृष्टीनं दिसणार हे सगळं जे आहे ह्याचं ज्ञान करून देणार कोण आहे मला? आत्मचैतन्याचा आधार घेऊन जी व्यवहारामध्ये काय करते, संसारामध्ये व्यवहार करते ती बुद्धी. काय करते ती? आत्मचैतन्याचा आधार घेते, कारण ती जड आहे. आत्मचैतन्याचा आधार घेऊन काय करते? व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते. साधा माऊलीचा अभंग आहे, रूप पाहता आणि सुख झाले ती साजनी कोण हो? साजनी म्हणजे कोण आहे? भगवंताचं रूप मी या डोळ्यानं पाहिलं, पण सुख कुणाला झालं? साजनीला सुख झालं म्हणतात. आता मी परत एकदा सांगतो तुम्हाला, भगवंताचं रूप ह्या चर्मचक्षूनं पाहावं का बुद्धीच्या डोळ्यानं पाहावं? ह्या कानानं ऐकावं का मनाचं कान करून ऐकावं? मनाचे कानी ऐकिजे, बोल बुद्धीच्या डोळा देखिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून तर माऊली म्हणतात तो नर दुर्लभ. हे म्हणण्याचं जर कारण काय असेल तर हे त्रिगुणातीत असणारं जगत आणि या त्रिगुणातीत जगतामध्ये प्रत्येक माणसाच्या बुद्धीवर वेगळ्या वेगळ्या गुणाचा पाश आहे. कोण रजगुणी आहे, कोण तमोगुणी आहे, तर कोणी सत्वगुणी म्हणायचं झालं तर एकदम विरळच. नाहीतर 99% हा समाज कसा आहे? रजोगुणी आहे. रजोगुणी आहे. आणि त्यातल्या त्यात तमोगुणी पण कमी आहेत, सत्वगुणी पण कमी आहेत, पण जास्त काय? म्हणून सांगितलं तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आणि रजतो सबळ. लक्षात आलं का?
तम म्हणजे शुद्ध नरकची केवळ हा भाग सोडून द्या, पण रजतो सबळ मायाजाळ म्हणजे आम्ही अडकलोय ते कशामध्ये? मायेमध्ये अडकलोय. लक्षात आलं का? आणि हा बुद्धीचा पाश असल्यामुळं 3 प्रकारची बुद्धी सांगितली: सत्वगुणाची, रजोगुणाची आणि तमोगुणाची. ज्या बुद्धीला धर्मही अधर्म वाटतो आणि अधर्माला जी बुद्धी धर्म मानते ती तमगुणी बुद्धी आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं का? वाईटाला ती काय म्हणते? हेच बरोबर आहे म्हणते, हेच चांगलं आहे म्हणते. आणि मी तर म्हणतोय काय म्हणते काय? आपुली आपण करा सोडवण हे, आणि आपोला आपण करावा विचार. स्वतः विचार करून मी कुठल्या ठिकाणी आहे हे ज्या वेळेला माणसाला कळतं त्याच वेळा माणसाचं परिवर्तन होतं. मी सातत्याने ही गोष्ट सांगतो की 4 कृपेचे प्रकार सांगितले: शास्त्राची, ईश्वराची, अंतकरणाची आणि सद्गुरूंची. पण ह्या 4 कृपेच्या आधी स्वतःची स्वतःवर कृपा व्हावी लागते. स्वतःची स्वतःवर कृपा व्हावी लागते. आणि स्वतःची स्वतःवर कृपा कधी झाली म्हणायची? ज्या वेळेला आमची बुद्धी वेद विहित मार्गाचा अवलंब करते, वेद विहिताचा निश्चय करते, त्यावेळेला आमच्यावर कृपा झाली म्हणायची. ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, अनात्म काय आहे, आत्म काय आहे, याचा सांगोपांग विचार करून जे ग्राह्य आहे ते ग्राह्य करणारी, जे त्याज्य आहे ते टाकून देणारी, जे आत्मा आहे त्याचा स्वीकार करणारी, अनात्माचा त्याग करणारी आणि असा निश्चय करणारी जे आहे त्याला सात्विक बुद्धी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सात्विक बुद्धी. आणि ज्या बुद्धीचा निश्चय होत नाही, चांगलं बी स्वीकारते आणि वाईट सुद्धा स्वीकारते, त्याला म्हटलं अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग. आता ही जी बुद्धी आहे ह्याला राजस बुद्धी असं म्हटलं. काय म्हटले? आता मला सांगा, अर्जुनाचे आणि दुर्योधनाचे गुरु कोण होते? द्रोणाचार्य. दोघांचे गुरु एकच. पण अर्जुन झाला आणि दुर्योधनच राहिला. याचं कारण काय? दुर्योधनाला हा ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला त्यानं सांगितलं, मला चांगलं वाईट कळतंय पण माझी बुद्धी निर्णय देत नाही. किती घन विषय बघ. मला धर्म अधर्म कळतोय, मला सत्य असत्य कळतंय, मला चांगलं वाईट कळतंय, पण माझी बुद्धी निर्णय देत नाही, म्हणून तो दुर्योधन आहे. लक्षात आलं का? म्हणून इथं निश्चयात्मक बुद्धी असणं फार गरजेची गोष्ट आहे. आपलं शास्त्र काय सांगतंय? अंतकरणाचे 4 भाग सांगितले: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हां, मध्ये कुठं लपलेले आहे? तो अंतकरण एकच आहे. त्यावरच्या ह्या 4 लाटा आहेत. ज्या वेळा ते चंचल होते आणि संकल्प विकल्प करायला लागते त्यावेळेला ते मन आहे. ज्यावेळा ते निश्चय करते त्यावेळेला ती काय आहे? बुद्धी आहे. ज्यावेळा ते चिंतन करायला लागते त्यावेळेला ते काय आहे? चित्त आहे. आणि ज्या वेळा ते अहंकारानं बहरते त्यावेळेला ते काय आहे? अहंकार आहे. लक्षात आलं का? म्हणून परमार्थामध्ये सगळ्यात जास्त जर महत्त्व कशाला दिलं असेल तर बुद्धीला दिले. मी परत सांगतो, कशाला दिले? बुद्धीला. बुद्धीला महत्त्व देण्याचं कारण काय? शास्त्र सांगते बुद्धी सात्विक आहे. बुद्धीचा गुण काय आहे? सात्विक हा बुद्धीचा गुण आहे. निश्चयात्मक वृत्ती आहे तिची. राजस हा गुणाचा गुण आहे, मनाचा आहे, संकल्प विकल्प करतं ते. चित्ताला कुठला गुण नाही. लक्षात आलं का? म्हणून भगवंताचा वास कुठं आहे? चित्तामध्ये आहे. आणि अहंकार कशाचा आहे? तमोगुणाचा आहे. पण बुद्धीला अनन्यसाधारण महत्त्व असण्याचं कारण काय? की आपल्या गीतेचं सूत्रच आहे, देहरूपी रथाला असणारी 5 घोडी म्हणजे कोण आहे? तो पंच इंद्रिय. त्या घोड्यांचा लगाम म्हणजे कोण आहे? मन. आणि तो लगाम कोणाच्या हातात आहे? बुद्धीच्या. सारथी कोण आहे? बुद्धी. आणि मागं बसलेला यजमान कोण आहे? परमात्मा आहे. ज्या वेळेला बुद्धी निश्चय करून मनाचा लगाम वळते त्यावेळेला ही इंद्रिय बाहेर फोपावर नाहीत.
इंद्रिय बाहेर फोपावत नाहीत. लक्षात आलं का? मग आमचं काय झालंय, तुमच्या संसारिकांची जी बुद्धी आहे ती बुद्धी सत्याचा निश्चय करेलच असं सांगता येत नाही. का नाही? याचं कारण काय? कारण त्याला काही पूर्वपीठिका पण आहे. हे पहा, एखाद्याला ऐकले परी ग्रहणची झाले हा भाव एखाद्याचा असतोय आणि एखाद्याला 10 वेळा सांगितलं तरी कळत नाही. शाळेमध्ये सगळेच विद्यार्थी हुशार असतात असं नाही, पण सगळेच अडाणी असतात असं. तिथेही कॅटेगरी आहे. हुशार आहेत लगेच कळतं, काहींना 4-5 वेळा सांगावं लागतं मग कळतं, आणि काहींना डोकं फोडलं तरी कळत. मग बुद्धी नाही का? बुद्धी आहे, पण पूर्वकर्माच्या अनुषंगानं. लक्षात आलं का? की त्याचा पूर्वकर्म कसं आहे आणि त्याच्यानंतर भगवंत काय करत असतोय, त्या पद्धतीची बुद्धी त्याला काय करत असतोय, प्रदान करत असतो. कारण त्या पद्धतीचं कार्य त्याच्याकडून भगवंताला करून घ्यायचं असतं. कारण आपल्या याच्यावर विश्वास, चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलविते हरिबिन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजनाचं कोणी दे. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या प्राणो हले, मीच जगाचा चालिता. पर्वती बैसका न संडावे, समुद्र रेखा न ओलांडावे, पृथ्वीया भूते व्हावे ही आज्ञा माझी. अर्जुना, ह्या जगतातला एक कण नि कण माझ्या आज्ञेशिवाय हलत नाही. मग आम्हाला हलवणारा कोण आहे? आम्हाला हलवणारा कोण आहे? हा, मग मला सांगा, आम्ही जगतोय हे संचित आहे, क्रियमान आहे का प्रारब्ध आहे? आम्ही ज्या जगायला लागलोय हे संचित आहे, क्रियमान आहे का प्रारब्ध आहे? आम्ही आज प्रारब्धच जगतोय. वाटतंय, आमच्या बुद्धीचा हा भ्रम आहे की मी हे करतोय म्हणून मला याचं फळ मिळतंय. ऑलरेडी संचिताच्या अनुषंगानं ती फळं तुम्हाला ठेवलेलीच आहेत. फक्त तुम्ही त्याला काय व्हायचंय? तुका म्हणे येते कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरकाचा, आणि हा भाग पुढचा आहे. लक्षात आलं का? पण कर्मा व्हावे सहाय्य. हा, मग ते कर्माला सहाय्य होत असताना तुमच्या अंतकरणामध्ये जर ते अभिमानाची जागृती झाली नाही ना, तर मग हे सगळं भगवंत चालतोय हा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. पण हे आपलं होत नाही. का होत नाही? कारण ह्या बुद्धीचे 4 भ्रम आहेत. किती? कुठली भ्रांती आहे बुद्धीला? बघा, देह सत्यत्वाची भ्रांती, दुसरं जगत सत्यत्वाची भ्रांती, तिसरं विकार भ्रांती, आणि चौथं संग भ्रांती. कुठल्या? देह सत्यत्वाची, जगत सत्यत्वाची, विकार आणि संग. हा, आता मला सांगा, हा देह माझा आहे हा जेवढा तुमच्या बुद्धीनं निश्चय केलाय, तेवढा परमात्मा माझा आहे म्हणून निश्चय केलाय का? बोला लवकर, केलाय का? मग आम्हाला भ्रमात टाकणारी कोण आहे? बघा, मी परत सांगतो, भ्रमात टाकणारी कोण आणि भ्रमाची निवृत्ती करणारी कोण? कसं गणित सोडवायचंय? भ्रम निर्माण करून देणारी बुद्धीच आणि भ्रमातून निवृत्त करणारी सुद्धा बुद्धीच आहे. लक्षात आलं का? फक्त एक गोष्ट आहे तुमच्या माहितीकरता, आम्ही ज्या वेळेला साक्षी भावानं हा व्यवहार पाहिल, ब्रह्मसत्या जगत मिथ्या हा भाव ज्या वेळेला आमच्या अंतकरणामध्ये रुजेल, त्यावेळेला हा सगळा भ्रम आहे हा बुद्धीचा निश्चय होईल. हे पहा, तळ्यामध्ये लाट उमटते, बरोबर आहे ना? आणि परत विरते कुठं? तळ्यातच. आता लाट उमटते त्यावेळेला तुम्ही त्याला तळ म्हणताय का लाट म्हणताय? त्याला विशेषण तुम्ही काय दिलं? लाट आली म्हणताय तुम्ही, तळ आलं म्हणत नाही तुम्ही. तळ्यातल्या पाण्याची लाट आली असं सुद्धा आपलं भावगीत काय आले? लाट आले म्हणताय. आणि परत विरले की काय म्हणताय? तळ्यात लाट विरली. ह्या अधिष्ठानाच्या, हे जे अधिष्ठान आहे, ह्या अधिष्ठानावर अनेक छटा घेऊन उमटणारी ती कोण आहे? बुद्धी. आणि ती बुद्धी काय करते? आपला भ्रम निर्माण करते. आणि तो जर भ्रम निवृत्त व्हायचा असेल तर सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि सद्गुरूंना शरण गेले की काय होतंय? तिची जी चलबिचलता आहे ना, ती काय होते? मावळते. आणि परत ती काय होते? तळ्याचंच स्वरूप होऊन जाते. मी परत सांगतो तुम्हाला, लहान असताना बुद्धिभेद होता का?
लहान असताना हा माझा, तो असा, हे वाईट, हे चांगलं काय कळत होतं का? म्हणजे काय आहे ते? शुद्ध आहे. पण काय झालं? विकार जडले. कोणीतरी आम्हाला सांगितलं, हे शरीर तुझं आहे, तू देखणा आहेस, तुझ्यासारखा दुसरा कोण नाही. आणि माणसं उपाधी देताना काय हलक्यावर देतात म्हणायचं आहे. तर ते काय म्हणायचं आहे तुम्हाला? वाघ आहेस तू, वाघ. भूमी होतो त्याला, आम्ही हाय मागणं तुझं. हे जगतच विकारी आहे, लक्षात घ्या. आणि इथं होणारा सगळा जो व्यवहार आहे, तो व्यवहार कसा आहे? नित्य आहे, विकारी आहे. आणि जर बुद्धी याच्यामध्ये गुरफटली तर मग अनंत जन्म भोगायला लावल्याशिवाय राहत नाही. लक्षात आलं का? म्हणून तर माऊलीने सांगितले की तो नर दुर्लभ. मग आम्हाला देहसत्यत्वाची भ्रांती आहे. या देहाते म्हणजे मी धनधारा पुत्र माझे. आज पण तुमचा भाव आहे का नाही सांग? तात्या पाटाला आलो असतो, खरं आज पाणी आलंय. पाण्याचा फेर चुकला तर काय खरं नाही. पाणी पाजायला पाहिजेच. कुठं गुंतलंय? मग योगक्षेम वहाम्यहम हे कुठं सोडायचं? बरं, असे अनेक उदाहरण आहेत महात्म्यांच्या बाबतीत की त्यांचा सगळा संसार भगवंतानं चालवलाय. चालवला का चालवला नाही? मग तुमचा आमचा चालवल का नाही? पण आमचा भाव का निर्माण होत नाही? कारण अजून बुद्धी भ्रमातच आहे. ती अजून सात्विकतेकडे वळलेली नाही. मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी? चांगलंही स्वीकार करते आणि वाईट सुद्धा स्वीकार करते. जोपर्यंत देहाभिमान आमच्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत दुःख ही आम्हाला भोगावीच लागणार, त्याला पर्याय नाही. मग आम्ही जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलो, किती जरी देवदेवरशी केले आणि मला दुःखातून निवृत्ती माझी व्हावी असं म्हटलं, जोपर्यंत ह्या देहाविषयी आमची आसक्ती आहे दुःखातून निवृत्ती होऊ शकत नाही. याचं कारण काय? शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायशे. शरीर उत्तम, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले. मी मला वाटतं मागं पण एकदा सांगितलं असतं. गुरुजींना हा पाठात प्रश्न विचारला, गुरुजी
एकाच अभंगामध्ये दुःखाचं कोटार, रोगाचं भांडार, दुर्गंधीची थार याच्यासारखं अपवित्र काही नाही, आणि लगेच त्याची स्तुती केली. हे कसं काय? गुरुजींनी एकाच वाक्यात त्या उत्तर दिला, बिसलरीची बाटली दिली म्हणले तुला, कुठं वापरायची तू ठरव. कळलं का नाही कळलं? अजून कळाय नाही वाटतं. काय दिले मग? देताना भगवंतानं कसं दिले? बिसलरीची बाटलीच दिली. तुम्ही असं काही समजू नका, पण ते वापर तुम्ही काय करता ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आमची जर रजोगुणी बुद्धी असेल, आमची जर तमोगुणी बुद्धी असेल, तर माऊली काय म्हणतात? वाचेशी सुलभ रामकृष्ण. जरा घ्यायचं, वाचेशी सुलभ जे रामकृष्ण नाम आहे, या रामकृष्ण नामाचा अविरत ती धार ज्या वेळा बुद्धीवर पडते, बुद्धीमध्ये पडते, त्यावेळेला ती तामस असली काय आणि राजस असली काय, एक ना एक दिवस ती सात्विकतेकडे वाटचाल केल्याशिवाय राहत नाही. परत तुम्हाला सांगतो, बाटलीमध्ये कचरा साठलाय. आता बिसलरीची बाटली धरून चाला, वाळलाय आत, म्हणजे तो कसा काढायचा? काय उपाय करावा लागेल आपल्याला? त्याला कापून तर काढायचं नाही, मग काय करावं लागेल? बोला लवकर, काय करावं लागेल? पाणी ओतावं लागेल. पण ते पाणी किती ओतावं लागेल? तुमचं आमचं काय झालं मध्ये, बाटली भरली की आता तरी मी घाण निघणं नाही 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 नाही. लक्षात घे, पाण्याची धारी अविरत, तिथं त्या पाण्याच्या धारेचा त्याच्यावर वर्षाव पाहिजे. मग कधी ते उकमारल आणि कधी बाहेर पडल त्याचं वेळ आपण सांगता येणार नाही. पण निश्चितपणानं हरिनामाची धार जोपर्यंत बुद्धिरूपी बाटलीमध्ये सातत्यानं पडणार, आतला मल विक्षेप निघून गेल्याशिवाय राहणार नाही, निश्चितपणानं जाणार. म्हणून माऊली म्हणतात, ज्याला सद्गुरूंची अजून भेट झालेली नाही आहे, कारण शास्त्र आपलं सांगतं की 2 दोषाची निवृत्ती झाल्याशिवाय सद्गुरू भेटतच नाही. तेवढा अधिकार आपला निर्माण व्हावा लागतो. आणि त्या 2 दोषाची निवृत्ती करण्यासाठी माऊलींनी हे सांगितलंय की वाचेशी सुलभ रामकृष्ण. तुम्ही काही करू नका, भगवंताचं नाव घ्या. आणि भगवंताचं नाव घेत असताना काय होईल? मला वाटतं मी मागल्याही अधिक मासात हे सांगितलेलं मला चांगलं आठवतं. काही करू नका, दुसऱ्याला नावं ठेवावं असं तुम्हाला वाटायला लागलं, आतनं कळते की आपल्याला आता मी दुसऱ्याला नावं ठेवणार आहे, तेव्हा रामकृष्ण हरी म्हणा. दुसऱ्याला जर असं काहीतरी दरडावून बोलावं असं वाटत असलं, रामकृष्ण हरी म्हणा. बरोबर आहे ना मी काय म्हणतो ते? सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा वर्षाव जर आमच्या अंतःकरणामध्ये चालू झाला, तर मनाचं मन पण गेल्याशिवाय राहणार नाही, आणि बुद्धीचं बोलकेपण पण थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेला बुद्धीचं बोलके पण थांबतं, त्याच वेळा ती बुद्धी निश्चय करते. मी काय म्हणतोय? त्यावेळेला काय करते? ती निश्चय करते. म्हणून पहिल्यांदा देह सत्यत्वाची भ्रांती जावी, जगत सत्यत्वाची सुद्धा भ्रांती गेली. आम्हाला वैराग्य येते हो. कधी येते माहिती आहे का? एखादा आपल्याला वाईट बोलला, ते आपल्यापर्यंत आलं, काय या समाजासाठी एवढं करतोय आपण आणि आपल्याला वाईट बोलतात, बास आता मला सगळं काही नको. आणि एखादा यावा आणि शॉल आणि हार घालावा, तुमच्यासारखं दुसरं कोणी नाहीच, आणि परत ताकदीनं कामाला लागणार. इथं वैराग्य आमचं टिकलं का? मानवी जीवनामध्ये जिज्ञासा वैराग्य पाहिजे. जिहासा वैराग्याला इथं काही महत्व नाही, लक्षात घ्या. नाहीतर मग ते प्रसूती वैराग्य काय, स्मशान वैराग्य काय, ह्या वैराग्यानं आमचा उद्धार होणार नाही. इह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत अनुकूल भोगाचा त्यागच झाला पाहिजे. हे वैराग्य जोपर्यंत आमच्या अंगामध्ये येत नाही तोपर्यंत बुद्धी निश्चय करत नाही, लक्षात. आणि हे वैराग्य आमच्यामध्ये येणं फार गरजेची गोष्ट. म्हणून काय सांगितलं की ज्या वेळेला ही आमची बुद्धी अंतरंगाचा प्रवास चालू करेल, त्याच वेळा खऱ्या अर्थानं ती काय करणार आहे? भगवंताचं नामचिंतन करणार आहे. आता वाचेशी सुलभ रामकृष्ण हरी माऊलीने सांगितलं, पण त्याच्या पुढे सांगितलं रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. हे सांगत असताना हा काही शब्द हलका आहे का? उन्मनी अवस्था म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? सामान्य गोष्ट नाही आहे महाराजी, लक्षात घ्या. पण माऊली इथं किती सुंदर सांगतात, कशामुळे साधली, कशामुळे साधली. इथं ज्ञान संपादन केलं, सद्गुरूंची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली,
हे झाल्याशिवाय महाराज होत नाही. हे झाल्याशिवाय निश्चितपणानं होत नाही. पण त्या उन्मनी अवस्थेतोपर्यंत गेला कसा हे जर जाणायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगा, जोपर्यंत ही बुद्धी अंतरंगाचा प्रवास चालू करत नाही तोपर्यंत हिला ग्राह्य त्याज्य सत्य असत्य काहीही कळत नाही. जोपर्यंत ह्या बुद्धीची भ्रमदृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला जगतात काय दिसणार. गुरुजी कायम सांगायचे स्थाणुपुरुषाचा सिद्धांत सांगायचे, रज्जू सर्पाचा दृष्टांत सांगायचा. आता हे सगळं तुम्हाला माहीत आहे. दोरीवर सर्प भासला, प्रकाशानं तो काय झाला, निवृत्त झाला. लक्षात आलं का. कुठल्या प्रकाशानं झाला, ज्ञान प्रकाशानं झाला. ते ज्ञान प्रकाशाचा उगम कुठं आहे, सद्गुरूंच्या मुखातून जरी ते संपादन केलं असलं तरी प्रकाश देणारी कोण आहे, बुद्धीच आहे. बुद्धीच्या प्रकाशात हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. ह्या दोरीवर भासलेला जो सर्प आहे तो काय आमचा भ्रम होता आणि ही काय दोरी आहे, हा निश्चय कोणी करायला लागतो. मी परत सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. सद्गुरू आम्हाला जीवनामध्ये भेटले. शास्त्र काय सांगते, तुम्ही परोक्ष अप्रोक्ष अदृढ अप्रोक्ष ज्ञानाच्या पायरीपर्यंत गेला आणि तिथं जर सतशास्त्राने गुरुवाक्यावरचा विश्वास ढळला तर परत खाली अधपतन. त्याला तुम्ही म्हणता योग भ्रष्ट विजयते. लक्षात आलं का. तेही होते का नाही. मग आता मला सांगा, बुद्धी कुठंपर्यंत कार्य करते, तिथंपर्यंत कार्य करते का नाही. आणि तिथं जर अविश्वास झाला तर काय होणार आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बुद्धीनं निश्चय केल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. बुद्धीनं निश्चय केल्याशिवाय यथार्थ परमात्म्याला आपल्याला ज्ञानानं जाणता येत नाही. म्हणून अंतरंगाचा प्रवास चालू होणं फार गरजेची गोष्ट आहे. काय झालं, पूर्वी कंदील होते माहित आहे का. मग कंदील रात्रीचा लोक लावायचे आणि दुसऱ्या दिवशी वडिलांनी सांगितलं, बाळा ते संध्याकाळी प्रखर उजेड होता त्याला आणि सकाळी काय झाला, कमी 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 झाला. आता त्या उजेडामध्ये काय फरक झालाय का कंदिलाच्या काचेमध्ये काय फरक झालाय, कशामध्ये. उजेड जसा आहे तसाच आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही. ती ज्योत जशी आहे तशीच आहे. मग ती आम्हाला दिसायची बंद होण्याचं कारण काय, किंवा त्याचा प्रकाश कमी कमी येण्याचं कारण काय. मग वडिलांनी सांगितलं मुलाला की बाळा तेवढा कंदील पूस, प्रकाश दिसत नाही. मला सांगितलं असं समजून चाला. मी आपलं ती काच काढली आणि बरणं पुसायला लागलो. किती जन्म पुसल्यानंतर प्रकाश दिसेल. मी जन्म म्हणालो, तास सांगत नाही तुम्हाला, वर्ष सांगत नाही, किती जन्म. रोज उठायचं आणि वरून काच पुसायची, दिसेल का. काय करावं लागेल हो मला. आतून जोपर्यंत ती काजळी निघत नाही तोपर्यंत स्पष्ट प्रकाश आम्हाला दिसणार नाही. तसं जोपर्यंत आतून भ्रमवृत्ती जे आहे, जे बुद्धीला झालेला जो भ्रम आहे, तो सद्गुरूंच्या उपदेशानं जोपर्यंत ती काजळी आम्ही पुसत नाही, अंतरंगाचा प्रवास आमचा सुरू होत नाही, तोपर्यंत स्वयंप्रकाशित असणारा तो परमात्मा, ते तत्व आम्हाला निश्चितपणानं उमगणार नाही. आणि माऊली म्हणतात, असे असणारे जे नर आहेत ते फार दुर्लभ आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या दुर्लभामध्ये आमची जर गणना व्हायची असेल असं आम्हाला वाटत असेल तर वाचेशी सुलभ. मग आता आम्ही संकल्प करतोय, चला अधिक मास आहे, 1,00,000 आमचा जप झाला पाहिजे. काही काही लोक करतात का नाहीत. गुरुजी कायम सांगायचे, परमार्थ माणसानं झाकून करावा. कारण पीक जेवढं झाकलेलं असेल तेवढं ते जोमानं वर येते. पण आमचं वेगळंच आहे, आमचा झाकून कधी नाही, सगळा कसा उघड्यावरच. आज मी ज्ञानेश्वरी वाचली. रोज आम्ही हाईच काकड्याला, रोज आम्ही हाईच हरिपाठाला. बरं, एवढ्यानं नाही आहे, लक्षात घ्या. ही परमार्थाची प्रारंभिक साधनं आहेत. मी परत सांगतो, परमार्थाची प्रारंभिक साधन. सगुणातून निर्गुणाकडे वळण्याचा मार्ग म्हणजे भजन कीर्तन आदी सगळी काय आहेत, साधन आहेत. बरोबर आहे ना.
पण निर्गुणाकडे जायचं असेल तर आम्हाला एकट्याला साधना करून पुढे जायचं आहे. एकट्याला साधना करून काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. मग आता आम्ही एवढा जप केला, तेवढा जप केला. महाराज आम्हाला असं सांगितलं की 1 कोटी जप झाला की वाचा सिद्धी येते. 1 कोटी जप झाला की वाचा सिद्धी येते. महाराज माझा 2 कोटी झाला पण अजून काय वाचा सिद्धी मला आली नाही. आता गंमत अशी आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही परमार्थ करत असताना सकाम करताय का निष्काम करताय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि सकाम जर करत असेल तर त्याच्यात आणि सूक्ष्मता आहे. तुमचा नेमका हेतू काय आहे त्याच्या मागला? माझं बोलणं जरा नीट लक्षात घ्या. त्याच्या मागला हेतू काय? आम्ही जप करतोय पोराला नोकरी लागावी म्हणून, पोरग जप करतंय माझं लग्न व्हावं म्हणून, आई बाप जप करतात आता लग्न झालंय एखादं अपत्य व्हावं. म्हणजे आमचा जो परमार्थ सगळा चाललाय ना, तो कसा चाललाय? सकामतेच्या अनुषंगानेच चाललाय. आणि त्याचा परिणाम काय व्हायला लागलाय की तो निष्कामतेमध्ये गणला जात नाही. आणि जोपर्यंत निष्काम साधना होत नाही, जोपर्यंत निष्काम जप होत नाही, तोपर्यंत आत्म उन्नती नाही. म्हणला महाराज मी 2 कोटी जप केला. मी म्हटलं हेतू काय आहे आपला? तर मला वाचा सिद्धी यावी. कशासाठी यावी? कोण जर मला काय जर बोललं तर त्याला मी एकदा बोललं की त्याचा सुपडा सापावा. अशासाठी करावा का? मला जरा सांगा. कधी येईल हो वाचा सिद्धी? आमचा जप 4 प्रकारच्या वाण्या सांगितल्या. वाचेशी सुलभ सांगत असताना 4 प्रकारच्या. कुठल्या कुठल्या? परा, पश्यंती, मध्यमा, वैकरी. आमचा शब्दाची उत्पत्ती कुठून आहे? परेतून आहे. आणि शब्द विरतो कुठं? ते कुठं? परेतच. उत्पत्ती कुठनं? परेतनं. आणि विरतो कुठं? मगाशी सांगितलं तसं. बुद्धी भ्रम कुठं निर्माण करते? इथंच. आणि भ्रमाची निवृत्ती कुठं करते? हितच. हितच आहे सगळं. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा झोपलाशी. लक्षात आलं का? आता आमचा जप मध्यमातून चालू आहे, पश्यंतीमधून चालू आहे, वैखरीतून चालू आहे का परेतून चालू आहे? कुठून चालू आहे म्हणायचं आहे तुम्हाला? हा, परावानी सांगू का? मुलगा इंटरव्ह्यूसाठी जावा नोकरीच्या आणि आईबाबांचं दर्शन घ्यायला जावा. त्यावेळेला जो येणारा आशीर्वाद आहे ना, तो कुठून येतोय? परेतूनच येतोय. तुमच्या माहितीकर सांगतो, तो ना वैखरीचा आहे, ना मध्यमाचा आहे, ना कुठला आहे? पश्यंतीचा आहे. कुठून येतोय? कारण तेवढा भाव जागृत होतोय आपल्यामध्ये. असं परेतून कधी भगवंताचं नाव आलंय का? कधी आलंय का? आमचं नाव कुठून चालू आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अगं ऐकलंस का? चा लवकर दे, रामकृष्ण हरी. ती माणसं भांगलाय सांगितली का? अजून कुठं आली नाही. 3 दिवस झालं सांगितलं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाही होत लक्षात. वाचेशी सुलभ जरी रामकृष्ण असलं तरी ती शुद्धता यायची असेल तर मन, बुद्धी आणि चित्त एकत्र करून ज्या वेळेला आम्ही जप करणार, त्यावेळेला नुसता केलेला 1 लाख जप आणि हित केलेला 10 वेळा जप, दोन्हीची गणना. नाहीतर मला सांगा, मी हे उदाहरण सांगितलंय. कोल्हापुरातनं लक्ष्मी आई साहेबांच्या तिथं दर्शन घेतल्यानंतर तिथे एक मशीन मिळालं. ते मशीन आणलं जपाचं. मला वाटतं मी ते 2013ला आणले. 2013 पासून आज किती झाले वर्ष? अजून रिपेअरी कराय ना त्याला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जप करतात. मग किती झाला असेल असं वाटते? 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी. मग त्या मशीनचा उद्धार व्हायला पाहिजे का नको? अध्यक्ष कसं म्हणायचं? का होत नाही? व्हायला पाहिजे, साहजिक आहे. व्हायला पाहिजे का नको? मग का होत नाही? कारण ते परापर्यंत गेलेलंच नाही हो. ते कुठंपर्यंत आहे? वैखरीतच अडकलंय. ते उद्धार होईल का? एक गोष्ट लक्षात घ्या, हा जप परावाणीच्याही पलीकडे गेला पाहिजे. त्यावेळा परे उनी परते घर, ते राहून निरंतर. परेच्याही पलीकडे गेला पाहिजे.
आणि असा परेच्या पलीकडे जर तो गेला तर काय सांगितलं, रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी. आता उन्मनी अवस्था काय आहे? आम्हाला जन्म घ्यायला लावणारं कोण आहे? सूक्ष्म शरीरच आहे. आणि ह्या देहाचा त्याग करणारा कोण आहे? सूक्ष्म शरीरच आहे. त्यात काय बदल झालाय का? गुरुजी कायम व्याख्या सांगायची, स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीरानं प्रवेश करणं म्हणजे जन्म, आणि ह्याला सोडणं म्हणजे मृत्यू. लक्षात आलं का? मग भगवंताच्या चरणाची भेट घडवणारं अंतकरणच. अंतकरणच असा शब्द मी वापरतो. मन बुद्धी चित्त घ्या त्याच्यामध्ये. आणि अधपतनाला नेणारं मनच आहे नव्हते, तो अंतकरणाचाच एक भाग आहे का नाही? मग आता ती उन्मनी अवस्था जर साधायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वरचं बघायचं, सात्विक बुद्धी पाहिजे. त्या सात्विक बुद्धीनं काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते नामचिंतन परावाणीच्याही पलीकडे गेलं पाहिजे. आणि असं झालं तर काय होईल? ती उन्मनी अवस्था आमच्या जीवनामध्ये येईल. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला काही कळत नाही, मला ज्ञान नाही, मला सद्गुरूंची भेट झाली नाही. मग उन्मनी अवस्था प्राप्त होण्यासाठी स्वबळावर होते का? उन्मनी अवस्था माणसाला स्वबळावर प्राप्त होते का? अजिबात नाही. त्याला काय करावं लागतं? सद्गुरूंना शरण जावं लागतं. मी काय सांगतोय बरं? सद्गुरूंना शरण जावं लागतं. आता मला सांगा, ज्ञानानं मोक्ष आहे का नामानं मोक्ष आहे? मोक्ष ज्ञानानं आहे का नामानं? ज्ञानानं नाही? ज्ञानानं नाही का? आता इकडे बघा, हे ज्ञान जयाचे हाती तोची समर्थू मुक्ती जैशी शतमक संपत्ती स्वर्गीची या माऊली म्हणतात. आणि दुसरीकडे तुकोबर आहे का म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. आता नामानं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष? माऊली तर सांगतात ज्ञानानं मोक्ष, आणि तुकोबर आहे तर काय सांगतात? नामानं मोक्ष. कुठलं धरायचं आम्ही? हे का ते? दोन्हीही बरोबर आहे. ज्ञानानं मोक्ष निश्चित आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच. पण नामानंही मोक्ष आहे. पण नामानं असणारा मोक्ष कसा आहे? परंपरागत मोक्ष. कसा आहे? परंपरागत मोक्ष. म्हणजे काय? आज आम्ही अज्ञानी आहे, भगवंताचं नाव घ्यायला लागलो. भगवंताचं नाव घेण्याचा परिणाम काय आहे? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. हळूहळू मी जसं सांगितलं, बाटलीतला कचरा वर येत जाईल 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 जाईल. तसं ह्या अंतकरणामधले नामानं निष्काम उपासनेनं विक्षेपाची निवृत्ती होते. आणि नामानं कशाची निवृत्ती होते? मलाची निवृत्ती होते. दोन दोष निवृत्त झाल्यानंतर आमचं नाम चालूच आहे. हा सगळा महिमा कशाचा आहे? नामाशिवाय तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून हा परंपरागत मोक्ष आहे. नाम घेतलं, मल निघून गेला. नामचिंतन केलं, उपासना केली, विक्षेप निघून गेला. आणि आता आवरण जाण्याची तीव्र इच्छा होत असताना प्रत्यक्ष सद्गुरू आम्हाला भेटलेत. आम्ही सद्गुरूंना शोधायला जायला. आता काय झाले माहिती आहे का? माणसं सद्गुरूंच्या शोधात निघाल्या. कधी कै एकदा बिरुडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. युगाहुनी निमिष मानील वडील जे असं म्हटले माऊलींनी. लक्षात आलं का? आता हे माऊलींना शोभतंय. हे तुम्हाला आम्हाला अजून सद्गुरू कळाले? मार्ग दाखवणारे असतात ते गुरु असतात, आणि आत्मउद्धार शिष्याचा करणारे सद्गुरू असतात. लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? आत्मउद्धार करणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. आता ते आवरण जाण्याची तीव्र इच्छा आमच्यामध्ये जागृत झाली की त्याचा परिणाम काय? ते जर जायचं असेल तर त्याचा परिणाम काय सांगितलं? की त्याची त्या साधकाची जी लालसा आहे ती काय? मोक्ष प्राप्त कसा करायची ही इच्छा, ते ज्ञान जाणून घेण्याची लालसा त्याच्या अंतकरणामध्ये काय होते? जागृत होते. आणि मग त्याला प्रश्न पडायला लागतात.
कायमी उद्धार पावेन काय मे उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म आरुष देईल धर्माधर्म कासयाने म्हणून हा हे प्रश्न पडायला लागले. कधी पडतात? ज्यावेळेला दोष निवृत्त होतात आणि ती लालसा लागते त्यावेळेला. आणि मग तिथं सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत. मनाची उन्मनी अवस्था बुद्धीवरच अवलंबून आहे. मी परत बुद्धीच्या ठिकाणी फिरतो. कशावर अवलंबून आहे? बुद्धीवरच अवलंबून आहे. मला गुलाबजामुन आवडते. सरवड्याची व्यापारपेठ काही हलकी नाही. आता ते बेकरीमध्ये मला ते गुलाबजामुन दिसले पण खिशामध्ये माझे पैसे नाहीत. पण मला खाण्याची आसक्ती निर्माण झाली. आता आसक्त भाव निर्माण करणारा कोण आहे? मन का बुद्धी? मन आहे. कोण आहे? मन आहे. वाटलं जायचं नाही आता काय करायचं ते खायचं. खरं बुद्धी हिंट द्यायला लागलीत बाबा तुझ्या खिशात पैसे नाहीत. जर खायला गेलास आणि त्यांना पैसे मागितले तू जर पैसे दिले नाहीत तर चार चौघात तुझी आबरू गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा जरा जिभेवर आवर घाल. ज्या वेळेला पैसे येतील त्यावेळेला खा. आता निश्चय कोणी केला? मग मनानं ऐकलं का नाही? ऐकलं का नाही? काही लोकांच्यावर मन अधिराज्य गाजवतं आणि काही लोकांच्यावर बुद्धी अधिराज्य गाजवते. मी परत तुम्हाला सांगतो कुठं मन अधिराज्य गाजवतं आणि कुठं बुद्धी. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला. एक गोष्ट लक्षात घ्या, माऊलीने बुद्धीला कुठेही कमी समजलेलं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ. आता इथं बुद्धीनं निश्चय केला की मला सद्गुरूंची भेट झाली पाहिजे. हा बंध नावाचा जो भाग आहे तो माझा निवृत्त झाला पाहिजे आणि याच्यासाठी मला कटाक्षानं काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजेत. हा ज्या वेळेला बुद्धीचा निश्चय झाला त्यावेळेला काय झालं? आम्ही सद्गुरूंना शोधायला गेलो नाही. माझ्या विठोबाचा Thank you.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरविवासना अंती ते आपणा पाशिना. हे शास्त्र ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला सांगतील त्यावेळेला मग हे मन काय होतं, विस्तृत होत जात. उन्मनी अवस्थेपर्यंत जात असताना या मनाचे 4 प्रकार सांगितले. मलिन, विक्षेपी, शुद्ध, सोखट. किती सांगितले? 4. मलिन, विक्षेपी, शुद्ध, सोखट. सातत्यानं अधर्माला धर्म मानणार. लक्षात आलं? आणि भगवंताचा कसलाही संबंध ज्याचा दुरापास्त पण नाही ते असणारं मन म्हणजे कुठलं आहे? मलिन आहे. तिथं चांगला विचार कधी रुजत नाही, वाईटच ते चिंतन करणार. काय करणार? मी कालही कीर्तनात सांगितलं, सद्गुरू शेजारी असताना सुद्धा लोकांना ओळखत नाही. आणि सद्गुरू 10 किलोमीटरवर असले तरी तिथून आलेला वारा जरी अंगाला लागला तरी माझे सद्गुरू आलेत असा भाव अंतःकरणामध्ये जागृत होतो. 2 लोकांच्या ह्या अवस्था लक्षात घ्या. भगवंत कळत नाही, सत्वगुणी लोक कळत नाही, शास्त्र कळत नाही, सद्गुरू कळत नाही. लक्षात आलं का? आणि सातत्यानं फक्त विचार वाईट आहे त्याला काय म्हणलं? मलिन मन असं म्हटलं. त्याचा इथं आपल्याला भाव घ्यायचा नाही. विक्षेपी मन जे आहे त्याला चंचल. कुणाचं आहे हो? तुमचा, आमचा आहे, माझ्या सहित आपण सगळे. हे कशामध्ये आहे? जोपर्यंत आम्ही संसारात रत आहे तोपर्यंत आमचं मन कसं आहे? विक्षेपात आहे. त्यातनं बाहेर पडत नाही ते. हे करू का ते करू, हे करावं का ते करावं, सातत्यानं त्याच्यात ते अविरत कार्य करत आहे. शुद्ध मन कोणाचं आहे? ज्याचा मल विक्षेप गेला आणि आवरण जाण्याची तीव्र इच्छा आतमध्ये शिल्लक राहिली, त्याचं मन कसं आहे? शुद्ध आहे. आता गुरुजी सांगायच्या, मी माझं काहीच मनात सांगत नाही. मलिन आणि विक्षेपी मनाचा भाव जर आपण बाजूला ठेवूयात, पण शुद्धामध्ये पण भेसळ होऊ शकते. दूध कसं आहे? पवित्र आणि गोड. पण पाणी ओतलं तर बोला की लवकर, काय होणार? मग गाईच्या कासेतनं निघताना कसं आहे? शुद्ध आहे. पण तुम्ही भेसळ केली तर मग आता दोष तुमचा आहे का दुधाचा आहे? तुमचा आहे. मी जरा उलट सांगतो, मी म्हणतोय दोष दुधाचा आहे. का बरं असेल? ते सामावूनच का घेते त्याला? कळलं का मी काय म्हणतो? मग दोष कोणाचा आहे? वरनं काय बी वतल होते. आता ह्याच्या पुढचं मी सांगेन, म्हणजे हे काय मी उदाहरण सांगणार आहे ते तुम्हाला कळेल. दोष कोणाचा म्हणावा आता इथं? भेसळ करणाऱ्याचा का भेसळ करून घेणाऱ्याचा? मी आता दूध जरा बाजूला करतो. भेसळ करणाऱ्याचा का स्वतःची भेसळ करून घेणाऱ्याचा? आणि जर आपल्यात भेसळ होऊ नये असं वाटत असेल, मी काय म्हणतोय, आपल्यात भेसळ होऊ नये असं वाटत असेल तर संतांची संगत धरायची. आणि भेसळ व्हावी असं वाटत असेल तर मग जगासंग तुम्ही व्यवहार केला तरी काय अडचण? बैसता संतांचे संगती, कळो आले कमलापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. कुणामुळं कळतंय? आता दूध पाणी सामावून घेतं, हे शुद्ध आहे. साधकाचे 2 दोष गेले. आता त्याला तीव्र इच्छा आहे की सद्गुरू भेटावे, मला प्राप्त व्हावं. आणि तिथं कुठं एखादं जर त्याला असं भेटलं तर तिथूनही त्याचा अधपतन व्हायला फारसा वेळ लागत नाही. लक्षात आलं का? आता ही सुद्धा मनाची उन्मनी अवस्था नाही, कारण हितही ते द्वंद्वामध्ये आहे. कसं आहे? गती अधोगती मनाची गती अधोगती मनाची गती अधोगती
मन लावा निकाली साधू संगे जतन तेरा जतन तेरा आवते तेरा उधारते मन लावा निकाली साधू संगे मन लावा निकाली साधू संगे गती आणि अधोगतीला नेणारं कोण आहे? तेच आहे. लक्षात आलं का? आता त्या दुधाचं दही, दह्याचं ताकाचं आसार काढलं आणि काय केलं? माणसाचं जीवन असंच आहे. पहिलं दूध, त्याच्यानंतर कुठंतरी मुरवण लागतं, त्याच्यानंतर काय होतंय, त्यातलंही काय केलं जातं, आसार काढलं जातं. म्हणजे सातत्यानं आपण काय करायला लागलोय, वर 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 आपला आलेख चढत निघालाय. लक्षात आलं का? आता त्या साधकाचं अंतकरण लोण्यासारखंच आहे. कोमल आहे ते. लक्षात आलं का? पण अजून त्याचं तूप झालेलं नाही. लक्षात आलं का? तिथंही पाण्याचा अंश राहू शकतो. पण ज्या वेळेला ते लोणी कडवलं जातं त्यावेळेला त्याचं तूप झालं. आईसाहेब कशावरून ठरवताय तुम्ही? लोणी कडवताय का तूप? लोणी ना, नंतर काही सांगा तूप कडवतोय म्हणून. लोणी कडवताय, बरोबर आहे. त्याचं तुपामध्ये रूपांतर झालं, याच्यासाठी काय करताय? पाण्याचा शिंतोडा मारताय. कड दिशा आवाज आला की त्याचं काय झालं? तूप झालं. याचा अर्थ काय? यतकिंचित ही पाण्याचा अंश ते तूप आपल्यामध्ये सामावून घेत नाही. तसं सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन एकदा स्थिरता आली, आत्मप्राप्तीचा मार्ग समजला. लक्षात आलं का? यवाना ते तत्व आपल्याला भेटलं की परत ह्या मनाची जी अवस्था आहे ती तुपाची, आणि ती तुपाची अवस्थाच म्हणजे उन्मनी अवस्था आहे. मनाचे मनपण गेले, बुद्धीचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे, किंवा ज्ञेय असंही म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? की आता त्याच्यामध्ये कुठलाही विकार आतमध्ये प्रवेश करू शकत करल म्हणायचंय तुम्हाला. आणि यालाच काय म्हणलंय? उन्मनी अवस्था. मन हे आता मन झालं नाही तर ते व्यापक झालं, आणि ते व्यापक झालेल्याचा परिणाम काय हो? जिकडे पावे तिकडे सर्व मया गोविंद, जिकडे पावे तिकडे सर्व मया गोविंद, जिकडे पावे तिकडे सर्व मया मधनं घेतल्यामुळे ते लक्षात आलं नाही आधीच. जिकडे पाहावे तिकडे सर्व मय. आता त्याच्या दृष्टीला दुसरं काही दिसत नाही. आता मला सांगा, आम्ही दोष कुठं पाहतोय? माणसाचे दोष कुठं पाहतोय? त्याच्या शरीर भावानं पाहतोय का आत पाहतोय? विद्यारण्य स्वामी शिष्यांसमवेत तीर्थयात्रा करत असताना एक बहादर पुढं आला आणि म्हटला, तुम्हाला महाराज लोकांना काही कामं नाहीत म्हणून. अशी म्हणणारी काही कमी आहेत म्हणायचं. म्हणणारच नाही लय काम आहेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यांना हे कळत नाही की संसार ही नेटका करून आमची सगळी लोक परमात्म्याचं चिंतन करतात. ह्याच्यासारखा विशेष अधिकारी दुसरा कुठला नाही. मी परत सांगतो की संसार नेटका करून आणि परमार्थ करतोय. संसारातनं परमार्थाकडे लक्ष लागते आणि त्यांच्याकडे काही लक्ष, ते असे बडबडायला लागले. ते शिष्य माझ्यासारखे असे तरुण होते, ह्याला धरून हाणतो म्हणायला लागले.
आमच्या गुरुदेवांना म्हणते शांत शांत बस. त्यानं दिल्याशिवाय आणि निघून गेला. म्हणले गुरुदेवा एवढं बोलले तुम्ही काहीच बोलला नाही. ते म्हणले देह समजून जर तुम्हाला शिव्या देत असेल तर या देहाला मी पण नश्वर मानतोय, शिव्याच देतोय, त्याच्यामुळे त्याच्यावर राग काढण्याचा काही विषय नाही. आणि माझ्या आत्मतत्वाला जर देत असेल तर नैनन छिंदंती शस्त्रानी नैनन दहती पावकाहा. लक्षात आलं का? त्याच्या ठिकाणी काहीच हे नाही, त्याला ते काही लागतच नाही. त्याच्यामुळे त्याच्याशी उगाचच वाद घालत बसून आपल्याला काय उपयोग आहे? हे महात्म्यांचं लक्षण असते. आणि तुमचं आमचं काय दाखवतो त्याला असं बोललं का सोडतच नाही त्याला, बघतो असं काय. आणि त्यालाच उन्मनी अवस्था म्हटल्या की तिथं कुठलाही विकार आतमध्ये. म्हणून अर्जुना तयाचे चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी दया निजलिया उपाशी वैराग्य जेगा रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयाशी लादली. या अष्टसिद्ध्या आहेत ना, अनिमा, महिमा, गरिमा, परत काय प्रकाम्य, हा अशा ह्या अष्ट महासिद्ध्या आहेत. त्या सिद्धी विशेषत्वानं लोक मिळवायला जातात. पण इथं जर निष्काम उपासना केली तर त्या सिद्धी तुमच्या पायाशी काय करतात. याचं एक जिवंत उदाहरण शास्त्रातलं उदाहरण म्हणजे कोण आहे? अष्टसिद्धी नवनिधी के दाता असमर जीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो नित हरि के रासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. कोणाला अष्टसिद्धी प्राप्त होत्या? आता ते तुम्हाला सगळं माहिती. छोट्यातलं छोटं, मोठ्यातलं मोठं, हलकं, इच्छा व्यक्त केली की प्राप्त होणार. ह्या सगळ्या सिद्धी सांगितल्या. ह्या सगळ्या सिद्धी आपल्याला कशाने प्राप्त होतात? फक्त भगवंताच्या नामानं. विठोबा
माऊली पुढे सांगतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच. आता इथं प्रपंच नाही, प्रपंची निवाले साधू संघे. आता ह्या नामाचा महिमा काय आहे? सिद्धी प्राप्त होतेच, बुद्धी सात्विक होतेच, आणि धर्माचरण आपल्याकडून व्हायला लागतं. जे निषिद्ध आहे त्याचा त्याग करून विहिताचा स्वीकार करणं, ह्यालाच धर्म म्हटलं जातं. मी परत सांगतो, हे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा याचा इथं भाव नाही आहे. जे त्याज्य आहे ते त्याज्य, आणि जे ग्राह्य आहे, जे वेद विहित आहे त्याचा स्वीकार म्हणजेच धर्म आहे. त्याचा स्वीकार म्हणजे काय? धर्म आहे. मी मागं पण सांगितलं एकदा की हे अश्मयुगामध्ये कुठली जात होती? एकच माणूस होता. नंतर ज्याच्या त्याच्या बुद्धिभेदाने ह्या काय निर्माण झाल्या? जाती निर्माण झाल्या. पण जो आपली तत्व आहेत त्या तत्वापासून अलिप्त होत नाही तो खरा धर्म सांभाळणार. माऊली काय म्हणतात? कुणाला देखणं म्हणायचं हो? माऊलींची व्याख्या आहे. कुणाला देखणं म्हणावा? फेअर अँड लवली लावली, पावडर थापली, टिक्का लावला, शेंट मारला, तो देखणा का? ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं देखणा तो आहे तत्वाचा देखणा पायाळुगा. ज्यानं जीवनामध्ये आपल्या तत्वाशी कधीही तडजोड केली नाही, असत्याचा कधी स्वीकार केला नाही, आणि सत्य कधी टाकलं नाही. लक्षात आलं का? तो देखणा आहे, आणि त्यालाच धर्म सांभाळणारा असं म्हटलं जातं. आणि ही वृत्ती आपल्या अंतकरणामध्ये माऊली म्हणतात कशाने येते? नामानच येते, भगवंताच्या नामानच येते. म्हणून त्या नामाचा महिमा काय? सिद्धी तर प्राप्त होतेच. आता ही सगळी उदाहरण तुम्ही ऐकलं. सच्चिदानंद बाबांना उठवलं, भिंत चालवली, रेडा बोलवला, मुलगीचा मुलगा कशानं प्राप्त झालो? काय असल्याशिवाय प्राप्त झालं? सिद्धीशिवाय प्राप्त झालं. म्हणजे या सिद्धी त्यांच्या ठिकाणी लोटांगण घेत होत्या. आणि आताची आपल्यातली लोक ना सिद्धी प्राप्त करायसाठी एवढी धडपड करायला लागल्यात की काय सांगाल. किती धडपड चालू आहे. तुम्ही साक्तपंथी साधू कधी बघितले? त्या साक्तपंथी साधूंचं जे साधना, काही लोकांची साधना भगवत प्राप्तीची आहे, पण काही लोकांची साधना कशाची आहे? सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी. याचं कारण काय? की त्या सिद्धीच्या अनुषंगाने परत माणूस कशामध्ये गुरफटतो? लोकेशनमध्येच गुरफटतो, जनासक्तीमध्येच गुरफटतो. लक्षात आलं का? पण इथं माऊली काय म्हणतात? हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल, पण हे प्राप्त झालं म्हणजे तुमची धगधग थांबली असं तुम्ही म्हणू. मी परत सांगतो, हे प्राप्त झालं म्हणजे सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तुम्हाला शांतता मिळाली का? बुद्धी तुम्हाला प्राप्त झाली म्हणजे तुम्हाला शांतता मिळाली का? ज्ञान आलं की अहंकार आला, सिद्धी आली की तिथेही तुम्हाला चांगले वाईट परिणाम त्याचे आले. धर्माच्या बाबतीतला काही विषय नाही, धर्म आपण सांभाळतो. लक्षात आलं का? पण हे जर सगळं टिकायचं असेल, आणि प्रपंची माणसाचा जो असणारा त्रिविध ताप आहे, जो आता त्याच्यात पोळायला लागलाय प्रपंची माणूस, कशामध्ये? आध्यात्मिक, आधिदैविक, अधिभौतिक. मी त्याचा जास्त विस्तार करत नाही. आध्यात्मिक मध्ये दोन परत, एक कुठला? शारीरिक, आणि दुसरा मानसिक ताप. शरीराला होणाऱ्या रोगादी पीडा, शरीर पोळायला लागले त्यानं. आणि दुसरं म्हणजे काय? काम क्रोधादी विकार, मानसिक, त्यानंही काय होते? शरीर पोळते. आधिभौतिक मध्ये काय येते? जळून घेतलं, बुडून मेला, सगळ्या घटना, प्राण्यांच्या पासून असणारं भय, हे सगळं कशामध्ये येते? आधी भौतिक मध्ये. आणि आधी दैविक मध्ये मग तुम्हाला माहितच आहे, आता कुठं न्या? बाळूमामाकडे न्या, लागारले कुठलं तरी. भूतपिशाच्या आधी सगळ्या जेवढ्या पीडा आहेत त्या सगळ्या कशामध्ये येतात? आधी दैविक मध्ये येतात. ईश्वराचा कोप, भूतपिशाच्या आधी पीडा, हे त्रिविध. आता मला सांगा, ह्यातला कुठला ताप आमच्याकडे नाही? एवढं सांगा. हित आहे आपली सगळी, ह्याच्यात कुणाकडे एक ही ताप नाही यातला असं कोण आहे का? म्हणजे आम्ही काय व्हायला लागलोय?
ह्या तापामध्ये पोळायचं लागलोय. काय म्हणणं आहे तुमचं? बरं, आता इथं काय सांगितलं? हेंदरी सेंदरी दैवते कोण पूजिती? आपुल्या पोटाशी जे मागती ते. हे झालं. पुढचं चरण लक्षात ठेवा. परफेक्ट. आपुल्या इच्छे आणि का पिढी, त्याला काय म्हणले? उपमा काय दिल्या? भूत. आपुल्या इच्छे आणि का पिढी, त्याचं नाव काय? परत सांगतो. आपुल्या इच्छे आणि का, त्याचं नाव काय? मग असे पिडणारी, हा, आपल्या इच्छेसाठी दुसऱ्याला पिडणारी, मी सांगत नाही, संत वाङ्मय सांगतात. ती अदृश्य स्वरूपातली सोडूनच द्या. अशी पिडणारी जी भूत आहेत त्या अधिदैविक मध्येच आहेत सगळे. आता या 3 तापांचा जर निराश व्हायचा असेल तर सद्गुरूंच्या भेटीशिवाय आम्हाला पर्याय नाही. हे बघा, वृत्तीची एक माळ आहे, अशी माळ मी परवाही सांगितलं. आणि त्या माळेतला जो धागा आहे ते श्रीकृष्ण रूपी धागा आहे. आणि परमार्थिक माणसाची ती जी माळ आहे ना, ती त्या श्रीकृष्ण रूपी धाग्यानं, त्या नामस्मरणानं काय केल्या? बांधली. त्याच्यामुळं एक वृत्ती निर्माण झाली की दुसरी वृत्ती तिला सांगते, अरे होईल चांगलं, निवांत, काळजी करू नकोस, भगवंत आपल्या पाठीशी आहे. असं तुमचं मनात होतंय का नाही घालवेल? अरे हे वाईट झालं, पण लगेच तुम्हाला बुद्धी सांगते होईल चांगलं, थांब जरासं काय कर, संयम बाळ, चांगलं होईल तुझं. हाच परमार्थाचं फळ आहे, लक्षात घ्या. आपण केलेल्या साधनेचं जर फळ काय असेल तर आपल्यामध्ये निर्माण होणारा संयम. आणि तो श्रीकृष्ण रूपी नामाचा धागा, रामकृष्ण नामाचा धागा त्या वृत्तीनं असा जपडून ठेवतो, त्याला असं पसरू देत नाही. म्हणून मी सातत्यानं सांगतो, जोपर्यंत ही वृत्ती कृतीत उतरत नाही तोपर्यंत तो सज्जन आहे. आणि ते जर कृतीत उतरली तर तो कोण आहे? कळते का नाही? कळते? मला सांगा, सगळेच काय चांगला पुतळा आहे? सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये चांगला भाव आहे, वाईट भाव आहे, पण कृतीत कुठला उतरतोय त्याच्यावर तो सज्जन आणि दुर्जन गणला जातो. लक्षात आलं का? आणि वाईट गोष्ट कृतीमध्ये उतरू नये याच्यासाठी परमार्थ आहे. म्हणून इथं काय सांगितलं? बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान्मा प्रपद्यते वासुदेव समिती समात्मा सुदुर्लभा. तुम्हाला एक वेळ भगवंत भेटेल, पण सद्गुरूंची भेट एवढी सोपी नाही. म्हणून इथं काय सांगितलं? एकदा का सद्गुरूंची भेट झाली, मग ती कशानं होईल? भगवंताच्या नामानंच होईल. भगवंताचं नाम घेईल तसा तुमचा अधिकार वाढेल. अधिकार वाटल्यानंतर तुम्हाला सद्गुरू भेटतील. आणि मग काय? प्रपंची निवाले साधू संगे. एकदा का त्यांनी तुम्हाला उपदेश केला तर ही भ्रमनिवृत्ती होईल. मनाचे संकल्प विकल्प थांबतील, चित्ताची चंचलता थांबेल. आणि ह्या वेळेला ब्रह्म सत्या जगत मिथ्या जीव ब्रह्म नापरहा हा भाव आमच्यामध्ये वृंदीगत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हे चित्त शांत होईल, स्थिर होईल. म्हणून प्रपंच निवाले साधू संगे. आणि शेवटी माऊली म्हणतात, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. आता वरच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ना, या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता मी साध्या भाषेत सांगतो तुम्हाला. एखाद्याला जर ऑर्डर द्यायची असेल तर त्याचं पहिलं क्वालिफिकेशन तपासलं जातं. म्हणजे माझ्या शिक्षकी भाषेत सांगतो तुम्हाला, क्वालिफिकेशन तपासलं जातं. त्याच्यानंतर त्याची काय होते? मुलाखत होते. लक्षात आलं का? अनेक प्रतिस्पर्धींना सहन काय करून सर करून त्याला पुढे यावं लागतं. आणि मुलाखत झाल्यानंतर सर्वोच्च चांगली मुलाखत त्याची झाली म्हणून मग काय केलं जातं? त्याच्या ऑर्डरीवर शिक्का मारला जातो. काय म्हणून? परमनंट. मी काय म्हणतो लक्षात आलं? कधी आहे? त्याला ही एवढी सगळी प्रक्रिया पार करावी लागते. पहिली प्रक्रिया काय? तो नर दुर्लभ. कशानं जपायला पाहिजे? बुद्धीनं जपायला पाहिजे. त्याच्यात काय? दुर्लभ पाहिजे. आता मला सांगा, आस्तेची या महापुरी रिगता ती परिप्राप्तीची या पहिलं तिरी. सगळीच नदीत उड्या मारतात. हा, मारत नाही असं कोण आहे? सुख सगळ्यांनाच पाहिजे. सुख
सगळ्यांना पाहिजे. नदीत उडी मारून इति कर्तव्य काय हो? पैल तीर गाठणे. पण काय होते? कोण मधीच दमून गटकाळ्या खातोय, तर पाण्यासंग कोण वाहूनच जातोय, कोण लाकडाचा आधार घेऊन जिकडे जाईल तिकडं जातोय. विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्या बुद्धीनं भगवंताचं नाम घेणं हे दुर्लभ आहे. पहिली गोष्ट, ते दुर्लभातूनही तो पुढे गेला. तर मग त्या रामकृष्ण नामानं त्याची अवस्था काय? उन्मनी साधिली. त्याचं फलप्राप्ती काय? तयाशी लाधली सकळ सिद्धी. त्याच्या पुढं काय सांगितलं त्या नामाचं महत्त्व? सिद्धी, बुद्धी, धर्म तिन्ही आले. कशामुळं? हरिपाठी आले. आणि याचा परिणाम काय? सद्गुरू भेटले. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्रिविध तापाचं शमन झालं. का? प्रपंची निवाले साधू संगे. आणि ही सगळी जी प्रक्रिया सद्गुरूंची भेट झाल्यानंतर, त्या महावाक्याचा बोध झाल्यानंतर, मी तो वासुदेव तत्वता. आणि मग इथं काय झालं? आता मौलिक काय म्हणतात? झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा झाला तेव्हा ममता मातारी मरून गेले जेव्हा. भक्ती बहीण दावून आले. आता संध्या कायमी करू केधवा. झाली संध्या संदेह माझा गेला. काय सांगितलं? की आता त्या हृदयामध्ये फक्त कोण आहे? आत्माराम हृदयी प्रगटला. हा जर सगळा परिणाम असेल, ज्ञानदेवी नाम, त्या नामाचा ठसा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा ठसा उमटला की ते काय झालं? पात्र झालं म्हणायचं. आणि एकदा पात्र झालं की ते भगवंताच्या झोळीत गेलं. परत त्याला जन्म मरणादी पीडा नाही. लक्षात आलं का? म्हणून माऊली काय म्हणतात की आता याच्यामध्ये आणि बाहेरच्या मध्ये काय फरक उरला? परत सांगतो, ज्या बुद्धीनं या आत्मतत्वाचं साह्य घेऊन भ्रम निर्माण केला, त्यात बुद्धीनं ह्या आत्मतत्वाचं साह्य घेऊन सद्गुरूंच्या उपदेशानं हा भ्रम काय केला? निवृत्त केला. आणि मग काय झालं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल. सगळीकडे पाहिल तिकडं फक्त आणि फक्त कोण दिसायला लागला? भगवंत दिसायला लागला. शिव्या देणारा पण भगवंतच, स्तुती करणारा पण भगवंतच, मारणारा पण भगवंतच, कुरवाळणारा पण भगवंतच, वाढणारा पण भगवंतच. ह्याला वाढायचं नाही, जरा पुढे जाऊया म्हणणारा पण. फक्त आता इथं काय माहित आहे काय? व्यवहार त्याचा चालतो, पण वृत्ती आपली निर्माण होते का निर्माण होत नाही,
याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि याच्यामध्ये ज्याच्या अंतकरणावर रामकृष्ण नामाचा ठसा उमटलेला आहे, नामाचा ठसा उमटलेला आहे, तिथं परत वृत्ती निर्माण होत नाही. मग ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. आणि माऊली म्हणतात आता 10 दिशा, 10 दिशामध्ये फक्त कोण दिसायला लागला? तो आत्माराम दिसायला लागला. येणे 10 दिशा आत्माराम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? ज्ञानेश्वर ध्यानी नाम रामकृष्ण ज्ञानदेवी Jai